हॅलो फ्रेंड्स, कसे आहे सगळे. आज मी खूप दिवसांनी एक व्हिडिओ बनवते आणि आज माझ्या आलेल्या आहे सासूबाई आम्हाला भेटायला. खूप दिवसानंतर आलं आहे आणि ते बघा त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद तर बघा किती झाला आहे त्यांना आम्हाला बघून. त्याच्यानंतर मृगनय पण आला. तेव्हा पहिलं आजीच्या पाया पडला तो, त्याच्यानंतर त्याच्या पप्पांचे पण पाया पडला आणि रोज तो आमच्या दोघांचे पण पाया पडत असतो. यामधून आपले संस्कार दिसत असतात, कारण या लहान वयातच त्यांना हे सगळ्या गोष्टी शिकत असतात ते. त्याच्यानंतर मग मी पण सासूबाईंच्या पाया पडले आणि मला पण खूप आनंद झाला होता त्या आल्या, कारण की रोज काम असतं त्यामुळे त्यांना जमत नाही सारखं यायला. त्याच्यानंतर बघा त्यांनी गावाकडून किती खाऊ आणला आहे आम्हाला. गावाला असं भेटतंच की सगळं, पण इकडं जे भेटत नाही शक्यतो एवढं. आणि सगळ्या आमच्या तिघांच्या पण आवडीचा खाऊ आणला आहे त्यांनी. खाऊ म्हटलं की एक आनंदच असतो एक, आणि त्यांना असं वाटतं आहे ना की चाललो आहे आपण तिकडे, काय घेऊ आणि काय नाही घेऊ असं होतं त्यांना. त्याच्यानंतर बघा अजून काय आणलं आहे. हे कप आहे आणि यामध्ये ते भांडे वगैरे. त्यांना किती वेळा सांगितलेलं असं भांडे वगैरे घेऊ नका, इथं भरपूर आहे, पण त्यांना सांगितलं आणि ते ऐकत नाही. असं ते एकदम मुलीसारखं ट्रीट करत असतात मला आणि खूप लाड करत असतात माझे. आणि घेऊन आले की ते त्यांना असं वाटतं की काही ना काही ते सारखं घेतच राहायचं. त्यांचं प्रेम आहे ते, आपण किती बोललो तर ते काय ऐकतच नाही. त्याच्यानंतर डाळे मानले होते मृगनयसाठी आणि मेथीची भाजी ही आमच्या शेतातली आहे, एकदम ताजी ताजी आहे. ते पण आणलं होतं. आणि मृगनय बघा पप्पाच्या अजून पण पायाच पडतो आहे आणि त्याला त्याचे ते आजीचं स्कार्फ आहे ते खूपच आवडलं होतं आणि सारखा इकडं तिकडं घेऊन फिरतो आहे. असं बघा पोज कसा देतो आहे बघा. आणि त्याला पण आवडतं असं काहीतरी नवीन नवीन. आता आजी आली म्हणजे आता सगळं काही आजीच्याच हाताने खायचं असतं. आणि रवा करून दिला मी त्याला, एकदम असं छान स्टाईलमध्ये बसला आहे, व्यवस्थित खातो आहे. आणि आजी नातूचे खूप साऱ्या गप्पा चालल्या आहे. 1-2 दिवस येत आहे आणि नाताचे तर भरपूरच लाड झालेच पाहिजे आणि त्याला पण हे आवडतं असं. आणि सासूबाई आल्या तर खरंच एकदम घर भरल्यासारखंच वाटतं इथं. आणि रोज कसं आम्ही 2च माणसं. मृगनय काय करतो बाई? मृगनय पैसे ATM मध्ये कसं करते रे? ATM मध्ये कसे बटन दाबत्या? हा ATM दाखव बरं कसं बटन दाबतात आपले. हां दाब बरं. हा ATM मध्ये ना दाब बरं बैठे बटन दाब. हा असे पैसे काढायचे, असे पैसे काढते ना. पैसे मोजले आणि आता बॅगमध्ये टाकले बाईच्या बॅगमध्ये. आता तेवढे आपण बापले काय करतोय मग, किती समजते ना, छोटं आहे पण कसं करतंय सगळं. हां ठेवले पैसे. त्यानंतर संध्याकाळी जेवणाची वेळ झाली. पनीर भाजी खूप आवडते मृगनयला आणि त्याच्या आजीला पण. पनीर भाजी केली होती, आम्ही खाल्ली, व्यवस्थित जेवण वगैरे झाले, सगळं आवरलं. त्याच्यानंतर आता झोपायची तयारी झाली. बघा पप्पाचे पाय दुखत आहे, कसे मृगनय पप्पाचे पाय दाबतोय आणि असे छोटे छोटे हाताने स्पर्श करतोय. ते एकदम असं काहीतरी वेगळंच नवीनच वाटतंय. आणि हळूहळू कर बोलले की तर जास्तच फास्ट करत असतोय, पण बऱ्यापैकी चांगलं काम करतो तो, ऐकतो सगळं सांगितलेलं. त्याच्या आजीने गावावरून डाळी मांडले होते, डाळी खाल्ले त्याने आणि खाल्ली, जरा सांडलं होतं ते, जसं त्याचे असे छोटे छोटे दाग पडतात ना फरशीला, त्यामुळे बघा त्याला माहीत होतं मग मी आता बोलणार आहे की पसारा करून ठेवला घरात, असं तसं ओरडणार आहे. त्याच्यामुळं त्यांनी आधीच पुसून घेतलं सगळं की नको ओरडायला, मला रोजच ओरडत असते, बघा कसं बघतोय माझ्याकडे, काही बोलते की काय. त्याची सगळी साल वगैरे पण ठेवून दिली त्यामध्ये. आणि आता त्याचे जे बेसिक काम आहे त्याचे ते करतच असतो. त्याच्या कपड्यांच्या घड्या वगैरे घालणं, काय असेल झाडून घेणं, म्हणजे अशा छोट्या छोट्या गोष्टी तो खूप हेल्प करत असतो मला प्रत्येक गोष्टीमध्ये. आणि आता त्याचे पप्पा आले ड्युटीवरून, बघा त्यांना कसं पाणी देतो रोज आणून, त्यांना बघून त्यांचा थकवा पण दूर होऊन जातो.